Happy birthday to you. Happy birthday, dear Bipin. Happy birthday to you. Bipin, wish you a fabulous 60th birthday. You turn 60 today, but you always look 40. You are youthful, young, bubbly, and always full of good humor, laughter, and joy. Wherever you go, in a room, I have always seen you spread laughter, smiles, and joy. And that is your very special quality. Bipin, you are an incredible personality, amazing style, and the way you really connect with people with love, with true concern and understanding, that rapport which you create with everyone. It is something which is so uniquely Bipin. Bipin, you are to the world a legend in advertising club, creative director, music conductor, and all these various amazing talents which you have are brilliant. You have so many gifts given by God. And on this special, auspicious day, I wish that the next 60 years of your life are creative, full of all the things that you always wanted to do, and very, very fulfilling. So kickstart the life with your 60, going into 60 more with a sense of complete fulfillment and happiness. May God bless you. May you have many wonderful years to come with your loved ones, your family, and my blessings to you forever and ever. Happy birthday, Bipin. Happy 60th. Love you. हाय बिपिन, बेस्ट विशेस तुझ्या 60व्या वाढदिवसाकरता. विशिंग यू द बेस्ट ऑफ हेल्थ. 6 महिन्यापूर्वीच माझा पण 60वा बर्थडे झाला. 60 जस्ट अ नंबर. मला माहिती आहे तुला पण हेच वाटतं की 60 जस्ट अ नंबर. बरीच लोक 60 वर्ष झाल्यानंतर 60वा बर्थडे झाल्यानंतर थोडे ढेपाळतात, पण आपल्या बाबतीत मला माहिती आहे की इट विल गो द रिव्हर्स वे. आता आपल्या मॅन्डेटरी ओव्हर सुरू झाल्या आहेत, स्लॉग ओव्हर सुरू झालेल्या आहेत. आपल्या एन्जॉयमेंट जसं क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये 4 and 6 मारायचे, तसे आपल्याला पण जे काय आपलं आयुष्य उरलं आहे, डेफिनेटली वी लाईक टू एन्जॉय द मॅक्झिमम. आपली ओळख बिपिन 1977मध्ये झाली आपली. आपण 11वीला किंग जॉर्ज शाळेत, 10th नंतर त्यावेळेला 11th वॉज इन स्कूल, आपली भेट झाली 11वीमध्ये. हे जसं बऱ्याच वेळेला आपण पिक्चरमध्ये बघतो, ऐकतो, समटाईम इट इज लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं आपली पहिल्या भेटीमध्येच मैत्री झाली आपली. आणि मला वाटतं की जे बॉन्ड होता आपला मैत्रीचा, तो 2 गोष्टीवर, 2 जे खांब आहेत ना, त्याच्यावर प्रचंड सॉलिड राहिलेला आहे. गेली 40 वर्ष, मोर दॅन 40 इयर्स जी आपली फ्रेंडशिप आहे. ते 2 बॉन्ड आहेत, क्रिकेट आणि बियर. त्या 2 गोष्टीमुळे जे कॉमन इंटरेस्ट आहे आपला, त्याच्यामुळे आपला रॉक सॉलिड फ्रेंडशिप आपली आहे. दुसरं एक मला इकडे सांगावंसं वाटतं की जशी आपली फ्रेंडशिप झाली 11वीपासनं ना, दुसरी एक कॉमन गोष्ट आपण एकत्र केल्या, बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या. जसं क्रिकेट आणि बियर तुम्ही म्हटलं, पण 11वी ते TY BCom जवळजवळ आपण 4 वर्ष भरपूर एकत्र अभ्यास केला. तुझ्या घरी रात्री मी यायचो, कधी आपला सुशील म्हणून जो मित्र होता त्याच्याकडे आपण अभ्यासाला जायचो. आणि त्यावेळेचा एक फायदा जो मला आत्ता आठवतो तो म्हणजे आपण अभ्यास करायचो रात्री 1-1:30 वाजेपर्यंत, आणि मग बाहेर निघायचो आपण आणि रात्री भाजीपाव खायचो आपण.
त्यावेळेला तुला जरा थोडा संकोच होता, संकोचित असेल अरे काय रोज बाहेरचं खायचं. पण विपिन आत्ता जो आपल्याला करोना झाला नाही आहे ना, ते त्यावेळेला जे आपण रोज भाजी पाव खायचो तेव्हा जी इम्युनिटी आपली स्ट्रॉंग झाली, त्यामुळे आज आपण करोनापासून मुक्त आहोत. आपण क्रिकेटची कॉमेंट्री, लाईव्ह क्रिकेट सचिनला आणि सुनीलला भरपूर बघितलं आहे, पण क्रिकेटची कॉमेंट्री आपण 1978-89 मे बी अराउंड 80s तू पालन जोशपालमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये यायचास आणि त्यावेळेला मनोहर गोखले म्हणून आपले कॉमन फ्रेंड कॉमेंट्री लावायचे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज सिरीज आपण खूप एन्जॉय केली. त्यावेळेचे क्रिकेटर्स टू नेम अ फ्यू, रिक मॅकॉस्कर, पॉल शिएन, डग वॉल्टर्स, इएन चॅपल, खूप गोष्टी आहेत आपल्याला ज्या कॉमन आपल्या इंटरेस्टच्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण एन्जॉय केलं भरपूर. एक हिंदीमध्ये पिक्चर येऊन गेला जो खूप गाजला, वो 7 दिन. तसं आपल्या आयुष्यामध्ये विपिन, तुझ्या आणि माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवीण पण आला आणि विवेक पण आला. वो 7 दिन आपण जे बिश्केकला आपण घालवले 7 दिवस, अकॉर्डिंग टू मी, तू पण ॲग्री करशील, दोज वर द बेस्ट 6 to 7 days or 1 week of our life. तुझं प्रोफेशनल करिअर, आज तू यू आर अ बिग शॉट, यू हॅव डन एक्सिडिंगली वेल इन युअर, आय वोंट से बिझनेस बट इन युअर प्रोफेशनल करिअर विथ द ॲड क्लब यू हॅव डन वंडरफुली वेल. आणि त्याची बिगिनिंग किंवा त्याचा तुझा जो डेब्यू आहे, की पहिला जॉब होता तो बरोडा रेऑनमध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, तो मला डेफिनेटली आठवतो, कारण तुझं फर्स्ट डे ऑफ युअर जॉब वॉज ऑन 20th December. Maybe it was 1980 or 81, I don't recollect exactly. माझा वाढदिवस आहे 28 डिसेंबरला, त्यामुळे तो मला पक्का आठवतो. आणि डेब्यूपासूनच तुझा परफॉर्मन्स तर जबरदस्त होताच. आता यू विल नॉट बी विथ ॲड क्लब मे बी इन अ इयर और टू, बट आय एम शुअर ॲड क्लब विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू रन देअर बिझनेस, so to say, without Vipin Pandit. She is like thinking of Wimbledon without Bjorn Borg, without McEnroe and without Roger Federer. The same would be the case. Without Vipin, to run the ad club functions would be very difficult. Last but not the least, I wish you the best. अजून जसं मी पहिल्यांदा म्हटलं की आपल्याला भरपूर अजून एन्जॉय करायचं आहे एकत्र. एक छोटंसं तुझा जो बिपिन नावाचं जे स्पेलिंग आहे, BIPIN, त्या बाबतीत मी प्रत्येक शब्दाचं मी थोडी चिरफाड केली आहे. वेन आय कम टू द फर्स्ट वर्ड बी, विथ बी आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग एल्स बट चिल्ड बियर कॅन्स. ते आपण चिल्ड बियर कॅन्स इतके वर्ष किंवा बियर पाइंट्स आपण एन्जॉय केलेत. सो फर्स्ट विथ द वर्ड बी कम्स बियर, विथ द वर्ड आय कम्स इंटेन्सिटी, विच आय हॅव ऑलवेज फाउंड इन यू. वॉट एव्हर यू डू, तू अभ्यास पण करायचा असतं, इंटेन्सिटीने करायचा असतं, तू जॉब पण केलास, तू काम पण जे केलं ॲड क्लबमध्ये किंवा इट कुड बी बरोडा, वेन एव्हर यू डीड वॉट एव्हर यू डू इज विथ इंटेन्सिटी. कुमार जो तुझा प्रोग्राम आहे विच इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट, दॅट प्रोग्राम ऑल्सो यू स्टार्टेड विथ ग्रेट इंटेन्सिटी अँड स्टील दॅट इंटेन्सिटी इज द सेम. आफ्टर BI comes the word P. With P I cannot think of any other word than a perfectionist. जे पण तू करतोस ते एकदम 100% परफेक्ट असला पाहिजे. हा तुझा एक अट्टास असतो आणि इन व्हॉट एव्हर यू डू, इन ऑल युअर एंडेवर्स, आय हॅव फाउंड यू टू बी अ व्हेरी परफेक्ट पर्सन. विथ आय कम्स इनेट. द वर्ड इनेट हिअर मीन्स फॉर मी विच इज इनबॉर्न. तुझ्यामध्ये बऱ्याच क्वालिटीज इनबॉर्न आहेत. टू मेक फ्रेंड्स, तुझे मिमिक्री करतोस ते पण इनबॉर्न आहे. सो लॉट ऑफ थिंग्स आर इनबॉर्न अँड फॉर दिस आय वुड गिव्ह अ लॉट ऑफ क्रेडिट टू युअर फादर. तुझ्या वडिलांची पण जी ओळख झाली होती, बरीच वर्ष त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, आणि आय थिंक बिपिन डोंट टेक इट अदरवाईज. जे बाबांबरोबर मी जे काय 4, 5, 6 वर्ष एन्जॉय केले ना गप्पा मारण्यामध्ये, त्यांच्याकडे पण त्यांच्याबरोबर बसून बऱ्याच वेळेला बियर, चिकन तंदुरी खायची वेळ आली आणि ते एन्जॉय केलं. ते जे मोमेंट्स होते ते प्रचंड मी एन्जॉय केले. नॉट दॅट आय हॅव नॉट एन्जॉय तुझ्याबरोबर पण जे काय आपण प्रसंग किंवा जे काय मोमेंट्स आपण एन्जॉय केले प्रचंड मस्तच आहे म्हणजे. पण बाबांबरोबर पण तुझ्या, आणि ते बाबांकडनं तुला डेफिनेटली वारसा आलाय. आणि विथ एन, द वर्ड एन आय वुड ॲट्रिब्यूट इट टू नॉटी. आणि आय वुड 100% लाईक टू से की तुझे जे फिमेल मित्र मैत्रिणी आहेत
ते डेफिनेटली मला वाउच करतील की इन वॉट एव्हर यू से, वॉट एव्हर यू हॅव टू से, देर इज अ सेन्स ऑफ नॉटीनेस इन दॅट. अगेन इट इज इन द राईट वॉट यू से स्पिरिट इज वर्ड नॉटी. डोंट गेट ऑफेंडेड बाय इट. आणि अगेन बिपिन, द बेस्ट विशेस टू यू. अजून एक आठवण आहे माझी की हाऊ क्लोज यू आर टू मी. जेव्हा माझं लग्न ठरलं 1985ला, साखरपुडा झाला, मी 86ला लग्न झालं. साखरपुड्याच्या जेव्हा ठरलं ना, तेव्हा ठरल्यानंतर 1-2 दिवसांनी जेव्हा मी आरतीला घेऊन निघालो बाहेर, कुठे फिरायला जायच्या ऐवजी कुठे वरई फेसला जाईन किंवा कुठे दुसरीकडे जायच्या आधी पहिलं डोक्यात काय आलं, चला बिपिनच्या घरी जाऊया. तुझ्या घरी आलो होतो, मला अजून आठवतं, आई बाबा होते, गीता आणि स्मिता पण होते. पण वी हॅड अ व्हेरी ग्रेट टाईम. म्हणजे तर काही डोक्यात आलं. दुसरी एक प्रचंड इम्पॉर्टंट तुझी क्वालिटी जी आहे की फ्रेंडशिपमध्ये मला असं नेहमी वाटतं की आपला जो 40 वर्षाचा जो सहवास आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं मला वाटतं की मी तुला खूप वेळा कमी फोन करतो, पण तरी पण तुझे फोन रेग्युलरली असतात. आय विल डेफिनेटली मेंड इट की आता ह्याच्या पुढे माझे पण फोन तुला येत राहतील. पण थँक्यू व्हेरी मच. यू हॅव बीन अ ग्रेट फ्रेंड, अ ग्रेट फिलॉसॉफर अँड अ ग्रेट गाईड ऑल्सो. बऱ्याच वेळेला इन टाइम्स ऑफ डिफिकल्टीज ऑल्सो वेन एव्हर आय हॅव बीन इन टच विथ यू. तुझ्याकडनं ज्या काही, आय वुड नॉट से टिप्स, पण जे काही तुझे नॉलेज तू शेअर केलंस त्यामुळे प्रचंड फायदा झाला. वन्स अगेन बेस्ट विश. हाय विपिन. तुझ्याबद्दल बोलायचं ते पण 1-2 मिनटामध्ये म्हणजे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, पण तरी पण मी प्रयत्न करतो. आपली 1976मध्ये आपली ओळख झाली. 11वीला आपण एकत्र आलो आणि त्याच्यानंतर आज म्हणजे 45 इयर्स आपल्या मैत्रीला झाली. आणि ह्या 45 इयर्समध्ये आपण एकमेकांना जेवढं ओळखतो, आपण जी काय धमाल केली, मजा केली, त्याचं काय लिमिट, त्याला काही लिमिटच नाही आहे बिलकुल. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये पण तू तेवढाच फेमस आहेस आणि त्यामुळे माझे सगळे मित्र तुझेसुद्धा कॉमन फ्रेंड्स आहेत. नशिबाने निलिमा आणि नंदा ह्या दोघींचं अगदी पहिल्यापासून ओळख झाल्यापासून तितकं छान जमतं आहे. त्यामुळे आपण एवढी वर्ष, आज माझ्या लग्नाला पण 34 इयर्स झाली, तुझ्या लग्नाला 36-37 इयर्स झाली. आपण एकदम छान खेळीमेळीने आपण एवढी वर्ष राहिलो. आय थिंक बिपिन तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर तुझा जो स्वभाव आहे, एक म्हणजे काय की एकदा तू कोणाच्या टचमध्ये आलास की तो माणूस तुला कधी विसरू शकत नाही. दुसरं म्हणजे तुझा डायनॅमिक स्वभाव. तिसरं म्हणजे तुला फायनान्सबद्दल असलेलं तुझं किंवा शेअर मार्केटचं तुला असलेलं ज्ञान. चौथं म्हणजे ऑफकोर्स तुझा सर्वात मोठा पॅशनेट विषय म्हणजे तुझा स्टेज, तुझा खुमार. आणि त्या खुमारच्या माध्यमातून तू इतक्या लोकांना तू आजपर्यंत एंटरटेन केलेलं आहेस आणि त्या सगळ्या कार्यक्रमांचे आम्ही विटनेसेस आहोत. सो आय थिंक आपल्या जर का मैत्रीमध्ये आपण आपल्या काही हायलाईट्स काही आपल्या ट्रिप्स किंवा पिकनिक सांगितलं तर एक म्हणजे आपली हाय फंडा पिकनिक आपली झाली होती, आमची हाय फंडू पिकनिक मुरबाडची, नॉट मुरबाड सॉरी, आपल्या I will always remember Bipin as my friend who has never played leather ball cricket but having tremendous knowledge about the game. Not only the statistics of past but future predictions and the acumen of the game of Bipin is fantastic. Always a creative person, very methodical, punctual and systematic. I have seen many events of his which he has organized and they are just out of the world, very well managed. Last among the list is Neeraj's wedding, and one of the best wedding I have ever attended in my life, and that is all thanks to Bipin. Lastly, of course, always a man with enthusiasm, positivity, with no bad feelings about anyone, and I have never seen Bipin negative in his talks and actions. All the best, Bipin, for your future. Happy birthday, and although it's your 60th birthday, I personally feel that it is your 16th birthday. Thank you very much. Hi Bipin, many happy returns of the day. I am so proud to be your best friend.
I remember all sweet memories with you. You have a great sense of humor. You are always known for detailing of work, as we have seen in your musical show. Everyone likes to be around you. That is your gravitational force. The people get attracted towards you. This is a unique quality within you. Have a great day. Cheers! Music, please! Hi Bipin Pandit, happy birthday. Have a rocking day. Dude, it's a privilege and pleasure knowing you for years, and there's never been a dull moment for you. To describe Bipin Pandit, he's a successful, multi-talented person. A great mimicry artist, a great anchor, a CEO with an advertising club. He's a great music lover with a successful music group, Kumar, which has been running for years, and I have the privilege of attending it. And a great cricket enthusiast, and the list goes on and on. But the most important part, Bipin Pandit is a great human being and a good friend. That is what is important. And not only Bipin Pandit, his family also is amazing, as an amazing family, which I have the pleasure of meeting. I can go on speaking out for hours, but I have to cut it short. Wishing Bipin, your whole family, all the happiness, good health, and all the wealth, and all success in life. Cheers, mate. Have a great birthday. Dear Bipin, happy birthday. May Ganpati Bappa always be with you to guide and guard you in all your endeavors. Very lucky I am कि आप जैसा खुश मिजाज, आशिक मिजाज और जिंदा दिल दोस्त हमें मिला. जहाँ बैठता है वहीं महफिल सजा देता है. गए 40 साल में हमने बहुत खूबसूरत और यादगार लम्हे साथ में गुजारे, जो ज़िंदगी भर हमें याद रहेंगे. खुदा से दुआ करते हैं कि ये सिलसिला ऐसे ही चलता रहे. ये भी खुदा से दुआ मांगते हैं कि आपको और आपकी प्यारी फैमिली को बहुत सारी कामयाबी और ढेर सारी बरकत बख्श दे. बिपिन, तुझा कुमार आणि त्याच्यातली कुमारी असंच आम्हाला नेहमी अनुभवता येऊ दे. आणि पुन्हा एकदा वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढे आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस. एन्जॉय द डे. बिपिन, सर्वप्रथम तुला 60व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आपली मैत्री जवळजवळ 40 वर्षापूर्वीची, आणि त्यामध्ये एक कलाकार म्हणून तुझ्यातले गुण हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहिती असतील, त्यामुळे मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही आहे. पण आपल्या दोघांचे सूर जे जुळले ते म्हणजे तू प्रत्येक वेळेला कुठलंही गाणं मेन्शन करतोस तेव्हा ते गाणं मलासुद्धा खूप आवडत असतं. त्यामुळे मला असं वाटतं त्या बाबतीत आपले सूर जुळलेले, बाकी कुठे जुळले नसले तरी. आणि दुसरं म्हणजे तुझी शिव्या देऊन बोलायची जी भाषा आहे ती आम्हाला इतकी शॉकिंग होती पहिल्यांदा. आणि इव्हन माझ्या सगळ्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना ओळख करून द्यायची असेल तुझ्याशी तर त्यांना आधी सांगावं लागतं, हे बिपिनच्या भाषेबद्दल सांभाळून राहा, तो असाच बोलतो म्हणून, नाहीतर तो एक कल्चरल शॉक असतो त्यांच्यासाठी. तर आम्ही ते एन्जॉय करतो, असे सगळेजण पण एन्जॉय करत असतील. थँक्यू. Hi Vipin Kaka, I wish you a very happy 60th birthday. Actually, it's very odd to wish you 60th birthday karan you're not looking like 60. Now you act like 60 or your thoughts are closer to 60. So it's okay, it's just a formality that I'm wishing you, but you're nowhere close to 60.
and you are one of the first kakas in my life since the time I was born. So पहिली memory माझी बाबांच्या फ्रेंडची जी काही आहे ती तुझी आहे, and like we have a deal that we are not kaka आणि भांजी, we are like friends and you treat us like that and I love you so much. And 60 is just the beginning, I think, for you. You are supremely talented, capable of doing the best mimicry in the world, आणि ह्याच्या पुढची सगळी वर्ष आपल्या भाषेमध्ये खडकन अशी जाणार आहेत. So lots and lots of love to you and keep shining and just be the way you are. Bye. Venu, over to you. Yeah. Bipin for me is a disciplined guy, and he's a Devanand of our group. Never gets old. He will never be in the senior citizen group. He will be always young, evergreen. For me, Bipin stands for passion. He's very passionate about whatever he does, be it his work, be it talking about films or songs or the lyrics, be it about food, be it about cricket and the show, how he puts it together, the passion comes out in that. And also about spirits, not those. Please, just Bipin. For me, Bipin is star यार कलाकार. बिपिन हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तो लक्ष्मीपुत्र आहे, त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा आहे. So he is Mahalakshmi's param bhakt. That way he is bhakt of many things which I will not call it out right now. But yeah, बिपिन अष्टपैलू व्यक्तिमत्वामध्ये त्याच्याकडे खूप एक्सपर्टीज आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या. वेदर इट इज स्टॉक मार्केट, okay, whether it is shero shairi, whether it is work, marketing, whether it is whether it is Kumar, whether it is Rafi Saheb, okay. So he is bhakt of Rafi Saheb also. So for me, Bipin is really a larger than life image. He is a principal of many B-school institutes where we will continue to remain as students. So Bipin, have a great day and wonderful life. बिपिन हे तुझं बोलून झालंय. एक लक्षात ठेव, 4 रुपया 12 आना कायम बाकी आहेत आणि यू आर फाउंटर ऑफ एन्थुझियाझम अँड एंटरटेनमेंट. प्लीज डोंट चेंज युअर सेल्फ, बी लाईक दिस फॉर एव्हर. थँक्स फॉर बिंग देअर इन आवर लाईफ. For me, BP, Bipin Pandit. It is B is for brilliant, and B can also be Badsha Khan. P goes for passionate and professionalism. Bipin, you're a great guy. You've always been there for us whenever needed. You have a great time, and I always say, Bipin, to you, from you, the best is yet to come. This age is just a number, and now I think there are many, many more things for you that you will give us in future. Have a great time. Yeah. You can edit it. Even mine I want to edit. Yeah. I also started off with some nonsense. No, edit करेगा ना. If it doesn't come, the party gets cancelled. So Girish is done and Johnny is done. Venu and Rekha are done. Only the three of us are done. Okay, can we say no? Last question on Nina. You can start. Yeah. Clara, you can start. I'll start again. Yeah, Clara, you start. I'll start Last again. question on Nina. Yeah, last portion ही है ना. Kishore, okay, I'll start. Yeah, go ahead. Let Clara finish. Okay. To me, shocking. To me, Can I move on? I'm written it down. I'm trying to Can I read the move on? words. Yeah, okay. Bye. I think I'm getting scared looking at you. ये मेरे जैसा और भी कोई है लोग. Girish, वो पहले बराबर हुआ था. Hello. 2 and 3. To me, Bipin is shocking, royal, and regal. And he's a super duper friend and the best in terms of fun and enjoyment. Bipin, we wish you all the very best. Good one. Anandi. Bipin is the life of any party.
to such an extent that if he is unable to make it, the whole party has cancelled. So Bipin, have a great day and a wonderful year ahead. Okay, great. Thank you. For me, yeah, Bipin, as everybody said, is the life of the party, is Ashtapailu. For me, Bipin is very professional, punctual, and whatever he does puts heart and soul into it. He prepares himself very well. Also, when we go out, he becomes the center of attraction for all of us because we draw so much of energy from his passion to eat, drink, talk, mimic, and entertain. So we are lucky and fortunate to have a friend like Bipin for many years now. I think right from watching matches in his house with a lot of friends and beers flowing to Badi Raat of the great Johnny Baba and I should say great Kishore also. But we enjoyed the thorough party animal that we know. So Bipin, wish you a very best of years to come ahead. Second inning has just started and we wish you all the best. Yeah. So let's all sing together for Bipin. Can we start wishing him now? Yeah, let's wish him. Yeah. Yeah. So happy birthday Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Bipin. Happy birthday to you. From all of us in MTDC, wish you all the best, Bips. Have a great day. Hey Bipin, today is a special day. So first and foremost, a very happy birthday from all of us Divekars in California. Bipin, it's been 30 years since we have been friends, and I still vividly remember the first day when I met you in the EDP department of Castrol. I was working in the finance department. Somehow we happened to know each other very well. It looks like I knew you for a very long time. And what followed was all the fun events. We had parties together, a lot of fun time, including the family picnic which we had in Manali and Shimla. Honestly, I see multiple Bipins in one Bipin. Okay. First and foremost, I would say the professional. You have been managing the Air Club of Mumbai for a very long period of time. Managing events is never easy, but somehow it has come very easy, and you manage all the events with a lot of finesse. Second, I have noticed about you is the mimicry artist, the stage artist. Somehow that's something which I was always in awe of you as to how you manage to be in front of the stage, so many thousands of people out there, but still you are at ease. There's absolutely no sort of fright, fear which you have for the stage. What I like about you is that you are running a very professional organization known as Kumar, which is a platform for established stars and also upcoming stars and talent. But at the same time, whenever you have done shows for us in our personal capacity, the sort of passion which you put is amazing. It looks like you are performing in front of 1,000 people, right? So that's something which I might definitely bring up in this particular conversation. Thirdly, the cricket enthusiast in you. How can I forget? We had been to Melbourne in the year 2000, and you had a beautiful banner which you had created for the god of cricket, Sachin Tendulkar himself, right? And that banner, when it was put up on the television, we had people like Wasim Akram who specifically asked the cameraman to move the camera towards a particular banner. And later on, I also saw some beautiful pictures of you along with Sachin. You I think went to Sachin's place and actually handed it over to him, and there are some very nice pictures, memorable pictures, if I may say so. So Bipin, all in all, a very happy birthday again. Have a blast with family and friends. And तू तो सबसे मेरा प्यारा दोस्त तो है ही है. So definitely all the very best for all your endeavors in your life, for your success. Really pray for it. God bless you. And also we look forward to seeing you along with your family, Nanda and other families in the US next year. Thank you, Bipin. Hey guys. My name is Milind and I have been friends with Bipin for 30 plus years. And Nanda, thank you very much for letting me participate in this very special day for Bipin. Now we all know that Bipin is a multi-dimensional, very talented person.
I'm going to really focus on a few very special memories that I have enjoyed with Bipin over a period of time. The first one dates back to year 2000 when 5 of our families we decided to go on a quick getaway at Mahabaleshwar. So as this entire group walked in the resort, we see this amazing, beautiful, inviting pool there. And by then, Bipin and I had been swimming buddies for many years. We looked at each other and we dipped our toes in the water only to realize the water was freezing cold. In spite of that, we kind of challenged each other to jump in the pool, and we jumped anyway, although the water was so freezing cold, and we had a lot of fun. So that is the kind of impulsive behavior that gets drawn out when you're with Bipin. I want to share one more memory that is even before that. I believe it was somewhere in early 1990s when Bipin's elder brother had convinced Bipin that he does not have what it takes to drive in Mumbai. You know how elder brothers are. Sorry, bro. Bipin and I partnered, and within 2 months, Bipin was successfully navigating through the streets of Mumbai. And Bipin has done the same thing with his career. He successfully navigated from accounting to IT, then to advertising, and now in this exciting field of entertainment. Basically, you don't tell Bipin that you cannot do something, because you know what? He will figure it out. Overall, friendship with Bipin is quite a party with a lot of adventure and also an element of stupidity. Because if there is no stupidity in life, life would probably not be worth living. I have no doubt that Bipin will continue to entertain and he will continue to create a lot of joy for people around him, not to forget the element of unnecessary risk that makes relationship with Bipin so much unique. Again, Bipin, all the best to you, Tiger, and 3 cheers. Hi Bipin, wish you a very happy birthday. Yeah, it's a huge milestone, but just think of it as just another number. Yeah. They say 60 is the new 30, and you are always young at heart, and music, cricket, advertising club and whatnot. So just carry on the way you are, and my wish is to come and see Kumar sometime whenever you do it next, and live life for yourself. Now you're 60 years, you've done so much for everybody, and now you should find time for yourself and do whatever you love. So wish you all the best and take care, and hope to see you sometime in Mumbai. Yeah, have a great party. Cheers. Bye-bye. Hi Bipin, and hi everybody out there who's listening. For those who don't know, I'm Sudhir Chandran, and that's my wife Shubha. First of all, Bipin, on this milestone day and year, I'd like to congratulate Nanda from the bottom of my heart for bearing with the most difficult, impossible and annoying man in the universe, Bipin Pandit. Congratulations, Nanda. Yay! However, like it is with a coconut and the hard shell outside, there is a very soft center to that coconut. And that is exactly how Bipin is. Loves people, loves company, loves friends, loves to party, loves to entertain and loves to be entertained. And more importantly, enjoys all the pleasures of life, particularly the nocturnal kind. I'm not going to discuss much about that because I've kept it specifically to reveal in my book, aptly going to be called How to Get Away with Murder, with him as the chief protagonist. I also recall one very senior advertising professional, a very learned advertising professional, once met him at one of the conferences and referred to him as the Beast. I don't know who it was, but just on the side note. But seriously, Bipin, on this milestone year, we wish you a lot of love,
And like my dad would say, health, wealth, peace of mind, happiness, and Mata Rani's Kripa, which is always there on you. So God bless you. Take care. Happy birthday, Bipin. Have a wonderful life and may all your wishes come true and stay safe, stay healthy. Bipin sir, it's your birthday, a very special day for you. I mean, when I think about Bipin Pandit Saab, my God, so many things come to my mind. Most important, a versatile personality, absolute meticulous person, multifaceted, multi-talented, and a dynamic personality. And why I say so? You have achieved pinnacle in your professional life. You are the CEO of Advertising Club. You have taken your passion to a height where people can only think of or dream of. Kumar is your baby, which you gave birth, and my God, you have created an empire from your passion. Multi-talented I call you because you do wonderful mimicry, you do beautiful comparing, you sing also relatively well. And most important, why we got connected is because the god of singing, Rafi Saab. I thank Rafi Saab for connecting me to such a wonderful person. Not only that, you also have your YouTube channel, you have a Facebook channel, and unlike many people who opens it just for fun, you have taken those things also to next level. You have kept your Facebook page and your YouTube page so active with very relevant, interesting information that they give about music, specifically Rafi Saab songs, and you write so well, sir. You have got that gift of gab, you have got that gift of writing as well. How much talent, I would say. Last but not the least, you are such a down-to-earth person that you will never draw any kind of line where you will have entry barrier for some people in your life. You are open-minded. You are ready to share knowledge and information with anybody. You are ready to discuss with anybody as long as the topic interests you and the person who's talking to you. Such a wonderful personality. And yes, you are also a handsome person. So this is another trait which you carry along with you. And I am eager to meet you in person and wish you a happy birthday, sir. Because of pandemic, I am sending across this video to you. Through this video, I'd like to really wish you many happy returns of the day. May God really fulfill all your dreams that you have seen so far. May you get very healthy life, may you get very long life, and may you get very prosperous life. And yes, what you are doing is what exactly Rafi Saab did, spread happiness. Thank you so much for being such a wonderful person. Stay connected, enjoy your day, sir. Wishing you once again many happy returns of the day. God bless you, sir. दोस्तों नमस्कार, मेरा नाम नितिन दुबे है और मैं इंदौर में निवास करता हूँ। आज ये मेरा परम सौभाग्य है कि मैं एक मेरे परम मित्र विपिन पंडित जी के बारे में कुछ शब्द बोलने जा रहा हूँ। पंडित जी से मेरी मुलाकात, ये कहें परिचय, आज से लगभग 2 वर्ष पूर्व हुआ था, जब फ़ोन पे उनसे मेरी चर्चा हुई थी। और हमारा संपर्क होने का कारण रहा रफ़ी साहब और संगीत। रफ़ी साहब के प्रति उनका गहरा लगाव है और मेरा भी गहरा लगाव है, जिसके कारण हमारी ये संपर्क हुआ। और उसके बाद रफ़ी साहब के विषय में बहुत सारी ऐसी बातें हैं जो उन्हें भी नहीं पता थी या मुझे भी नहीं पता थी, जो हमें पता लगी एक दूसरे के माध्यम से। पंडित जी स्वयं भी बहुआयामी व्यक्तित्व के धनी हैं। वे खुद एक बेहतरीन मिमिक्री आर्टिस्ट हैं, ज़बरदस्त उद्घोषक हैं और एडवर्टाइजिंग की दुनिया के भी ज़बरदस्त एक दिग्गज हैं। पंडित जी खुमार नाम की संस्था के भी संस्थापक हैं और मुझे ये बड़ा प्रसन्नता होती है कि पंडित जी आज देश के अलग अलग कोनों में कुमार नाम से इस कार्यक्रम का आयोजन करते हैं, जिसके माध्यम से जो नए गाने वाले गायक हैं उन्हें एक मंच मिलता है और अपनी प्रतिभा को निखारने का एक अवसर मिलता है। तो मैं ये उनके जन्मदिवस पे ये ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि पंडित जी की इस प्रकार की संकल्प शक्ति हमेशा कायम रहे, जिसके कारण वो इस प्रकार के रचनात्मक कार्य करते रहें। और पंडित जी से मेरी जब भी फ़ोन पे भी चर्चा हुई तो एक विशेष बात जो पंडित जी के बारे में मैंने गौर की वो यह है कि पंडित जी आपकी बातों को बेहद ध्यानपूर्वक सुनते हैं। ही इज़ अ वेरी गुड लिसनर।
जो कि ये दर्शाता है कि वो एक बहुत बेहतरीन लीडर भी हैं, क्योंकि एक लीडर ही बहुत अच्छा लिसनर हो सकता है। तो पंडित जी स्वयं बहुत कुछ जानते हैं, काफ़ी कुछ जानते हैं, लेकिन वो सामने वाले की बातों को भी पूरा आदर देते हैं। तो ये एक बहुत अच्छी उनकी कहना चाहिए महानता है, और मुझे इस बात ने बहुत प्रभावित किया है। पंडित जी से जब भी चर्चा हुई उन्होंने काफ़ी मुझे प्रोत्साहन दिया, हमेशा मुझे पॉजिटिव एनर्जी दी, जो कि मेरे लिए बहुत मायने रखती है। और आज पंडित जी के जन्म दिवस पर मैं यही उनके लिए शुभकामना मंगल कामनाएँ प्रेषित करूँगा कि वे सदैव स्वस्थ रहें और दीर्घायु हों, शतायु हों, और इसी प्रकार से अपनी संकल्प शक्ति के साथ रचनात्मक कार्य करते रहें। पंडित जी, अ वेरी हैप्पी बर्थडे टू यू। दोस्तों आदाब, नमस्कार। मैं जावेद नसीम आपकी खिदमत में बिपिन पंडित जी के बारे में 2 शब्द लेकर। ये जो जुलाई का महीना है ये बड़ा ही इम्पॉर्टेंट महीना है, क्योंकि इस महीने में बहुत सारे सितारे ऐसे हैं जो हमसे जुदा हो गए, लेकिन इसी महीने में बहुत सारे सितारे हैं जिनका आसमान से ज़मीन पे आगमन हुआ, जिनमें संजय दत्त, प्रियंका चोपड़ा, रणवीर कपूर, MS धोनी और भी कई शामिल हैं। और इसी लिस्ट में एक नाम है बिपिन पंडित जी का। ये मेरी खुशनसीबी है कि बिपिन पंडित जी हमारे दोस्तों में हैं, और सिर्फ दोस्ती नहीं बल्कि भाइयों की तरह से हैं। और अगर हम इनकी काबिलियत का बखान करने जाएं, इनकी काबिलियत का जिक्र करने जाएं, तो आप यकीन करें कि अल्फाज पनाह मांगने लगते हैं, अल्फाज छोटे पड़ जाते हैं। क्योंकि इतनी बड़ी शख्सियत के बारे में कोई क्या कहे, क्या क्या कहे, कितना कहे, कैसे कहे। एडवर्टाइजिंग फील्ड में, एडवर्टाइजिंग की दुनिया में बिपिन पंडित जी का नाम एक बहुत ही बड़ा नाम है। और मैं आपको बताऊं कि एडवर्टाइजिंग क्लब जो दुनिया का सबसे बड़ा एडवर्टाइजिंग क्लब है, ये उनके चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हैं। और इतना ही नहीं, एक मेंटर की हैसियत रखते हुए इन्होंने 500 से भी ज़्यादा अपने स्टूडेंट्स बनाए, जो कि आज एडवर्टाइजिंग और मार्केटिंग के फील्ड में बहुत ही ऊंचे ऊंचे ओहदों पर फाइज हैं और बहुत ही अच्छा परफॉर्म कर रहे हैं। और अगर आगे बढ़ूं तो मुझे ये कहना पड़ेगा कि ये एक ऐसी शख्सियत हैं कि जिनका नाम एडवर्टाइजिंग वर्ल्ड के 450 इंतहाई इन्फ्लुएंशियल लोगों में से एक है ना। बहुत बड़ी अचीवमेंट। लेकिन ये अचीवमेंट का सिलसिला यहीं पर ख़त्म नहीं होता, क्योंकि बिपिन पंडित जी एक बहुत ही जाने माने और बड़े ही पावरफुल एंकर भी हैं। 32 साल के अपने कैरियर में इन्होंने 1000 से भी ज़्यादा बेहतरीन शोज़ किए खुमार के बैनर तले, और खुमार के संस्थापक भी यही हैं। और न सिर्फ ये कि खुमार के ये संस्थापक हैं या खुमार ने अपने बहुत अच्छे अच्छे प्रोग्राम्स, म्यूज़िकल प्रोग्राम पेश किए, बल्कि बिपिन पंडित जी ने एक पिक्टोरियल बुक भी लिखी, कॉफ़ी टेबल बुक खुमार, और इसकी इनॉग्रेशन की थी लक्ष्मीकांत प्यारेलाल जी ने। गोया मैं अगर इनके बारे में बताने जाऊं तो मैंने आपसे कहा ना कि अल्फाज छोटे पड़ जाएंगे और मुझे सोचना पड़ेगा कि मैं विपिन जी के बारे में क्या कहूं, क्या क्या कहूं, कितना कहूं, कैसे कहूं। लेकिन बहरहाल ये मेरे लिए खुशी का मकाम है कि आज मैं अपने भाई, अपने दोस्त बिपिन पंडित जी के लिए आपसे मुखातिब हूँ। और इसी महीने की 29 तारीख़ यानी कि 29 जुलाई को बिपिन पंडित जी का जन्म हुआ। और मेरी दुआ है कि बिपिन पंडित जी अपनी ज़िंदगी की राहों में यूं ही तेज़ी के साथ सफ़र करते रहें, कामयाब होते रहें, और इनकी बुलंदी का सफ़र यूं जारी रहे कि हम उन्हें देखें और कहें कि देखो वो शख्स जो इतनी बुलंदी की तरफ परवास कर रहा है ना, वो मेरा दोस्त बिपिन पंडित है। बिपिन भाई, आपको बहुत सारी मुबारकबाद। मेरी दुआ है कि आप हमेशा सलामत रहें, तंदुरुस्त रहें, सेहतयाब रहें, और इसी तरह से आगे का सफ़र जारी रखें। बहुत सारी दुआओं के साथ मैं जावेद नसीम अपना आदाब पेश करता हूँ। खुदा हाफिज़। Hi Bipin, welcome to the sexy 60s. It's just a number, but all I want to wish you, or for you, is that you continue your life in the same way that you've been living it, with a lot of zeal,
with a lot of zest and with a lot of passion for music, passion for cricket and other sports, and of course passion for food and drinks. And I know Nandini must have laid a beautiful spread in front of you today, and I'm unfortunately not there to savor it with you. But all I want to wish you is कि आपकी जिंदगी हमेशा खुमार से बड़ी रहे. God bless. Take care. Hi Bipin bhai, bade bhai. I wish you a very very happy birthday. I have been given this opportunity to talk about yourself on this auspicious day. You and me met each other through some common WhatsApp groups of music. We haven't met each other physically yet, but we have very very strong similar likings, which are Bollywood, cricket, music. In Bollywood and in cricket we have some similar likings, similar favorites, although in cricket we have some difference of opinion, and we have had lots of healthy talks about it. One thing which combines you and me a lot is our love for great Rafi Saab, and that brings us very close to each other. And I have a feeling that since Rafi Saab has been the most pious soul, in my opinion, ever, and the person who likes him is automatically very pure, and what you speak, whatever you speak, it comes from your heart. This is what I noticed, and that's the reason when we start talking to each other, time flies. I mean, we start talking for 10 minutes, 15 minutes, 30 minutes, 1 hour, sometimes 1.5 hours, and it flies like this. Bipin bhai, I feel and I get a feeling that you are a very, very pure heart, a very straight person, which has very strong opinion, yet grounded. And your love and passion for music and Rafi Saab really makes me to admire you more and more and more. I wish you a very very happy birthday. I really like talking to you, and I pray to Almighty that you get whatever you want to achieve in this year of your life. Your whole family stays healthy, and you get everything what you deserve and what you ask for. Keep the name of Rafi Saab spreading, keep the fame of Rafi Saab spreading, which you and me can't do it. It's automatic process. One thing I would like to just express about Rafi Saab is that, in my opinion, he is the only soul, only personality in this universe कि जिनके बारे में कभी भी कोई भी शख्स, कोई भी शख्सियत चाहकर भी कुछ बुरा नहीं कह सकी आज तक. इस चीज़ को रफ़ी साहब एक बहुत ही अलग दायरे में चले जाते हैं, और ये प्यार आपका और मेरा रफ़ी साहब के लिए हमको बहुत अच्छा जोड़ता है. तो बिपिन भाई, मैं आपको चाहता हूँ कि आप बहुत सक्सेस पाएँ, and I wish you all the best. Many, 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 many happy returns of the day. God bless you. As we all know, it is very difficult to conclude Pandits in few words, but I'll do my best. It has been an awesome journey with the Pandits household. Mostly I have pleasant memories with Bipin. Bipin is a very friendly person, he's young at heart, and wherever he goes, he makes friends easily. But let me tell you a few things about Bipin which you may not know. He is the biggest storyteller ever. Be it Bollywood, be it politics, be it cricket, somehow he never runs short of them. And believe me, he has the audience from 2 years to 90 years. Bipin loves to travel, he loves music, he loves food. In short, he believes in living life king size. All this puts him in the league of Mr. Vijay Walia. Bipin is a mentor to my kids in certain areas,
and they are doing well there. Jokes apart, I would say that I'm very proud of Bipin. The way he has created Kumar and taken it to the next level, I think it's amazing. He is the person who has taken young artists' talent to the next level, and the show is rocking. He's a great artist. I wish him all the best, and once again wish you a very happy birthday, Bipin. God bless. Thank you. A very happy birthday to you, Bipin Dada. You are the celebrity of our Pandit Parivar, and you are an inspiration because of the way you have progressed in your life and career and the multifaceted personality that you are. And icing on the cake is, of course, Kumar, the extravagant musical bonanza which is giving lots of joy to music lovers like me. On your birthday, I wish you continue with your musical journey for many, many years and have abundantly happy and healthy life. Happy birthday once again. Wish you a very happy birthday, Bipin Dada. A very happy birthday. Have a great day. I'm sure normally your birthdays must be the most chirpiest, most happiest, most happening birthday celebrations. Karan, your name Bipin Pandit and you yourself you are so much of euphoria, enthusiasm, passion, fun, Kumar. I can imagine on these special days how you must be celebrating. And yes, sending you my best wishes. I'm so, तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. I don't need to say all that, but तरी पण तुमचा बर्थडे म्हणून just to make you feel good. Not to make you feel good, I really feel it. I really feel grateful and blessed to know you so closely, to have you in my life, and especially knowing that you are always there for me. Ever if I need even रात्री 2-3 ला फोन केला, you'll always be there for me. एवढा मला विश्वास आहे तुमच्यावर. And yes, I do miss your calls at times, but तेवढं तुम्ही समजून घेता. I'm glad. And बरं, कोरोना संपल्यावर I want a big party from you. I am going to come for lunch. So have a great day, and may God bless you with great health and अशीच enthusiasm नेहमी असू द्या. कुणाला पटेल की now Bipin Dada is a father-in-law. Soon आली आहे घरी मस्त. So this birthday has to be all the more special. So yes, celebrate and have a great day. Enjoy. माझी आठवण असू द्या बर्थडेच्या वेळी. And 2 lines for you. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हम सब की उम्र लग जाए. चलो, हैव अ ग्रेट डे, एन्जॉय, बाय. नमस्कार, मी चंद्रशेखर महामुनी पुण्याहून. एक उत्तम असे निवेदक, उत्स्फूर्त असे मिमिक्री आर्टिस्ट, कुमार सारख्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे निर्माते, दिग्दर्शक, मोहम्मद रफी यांचे परम भक्त आणि अबोव ऑल एक यारी दोस्ती करण्यासाठी आदर्श असा एक उत्तम माणूस. हे सगळे गुण ज्यांच्यामध्ये आहेत असे मुंबईचे श्री बिपिन पंडित. बिपिनजी, आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त अत्यंत मनापासून संगीतमय, आरोग्यमय आणि आनंदमय अशा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ये जुलाई का महीना इतना खास होता है कि इसमें जो लोग पैदा होते हैं, आई थिंक वो म्यूजिकल होते हैं और म्यूजिक उनके रग रग में भरा होता है. ऐसे हैं हमारे बिपिन पंडित जी, जिनका जन्मदिन है 29 जुलाई को. वो भी बहुत म्यूजिकल है और रफी साहब के तो डाई हार्ट फैन हैं.
और बस इसी इच्छा के साथ मैं चाहता हूं कि हमारे बिपिन भाई ऐसे ही म्यूजिक का विस्तार करते रहें, ऐसे ही खुश रहें और रफ़ी साहब की भक्ति करते रहें। बिपिन भाई बहुत 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 जन्मदिन की मुबारकबाद आपको। मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर बिपिन भाई, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे बिपिन भाई। Hi friends, this is senior film journalist, columnist, author Chaitanya Padukone, and it's an honor for me to be associated with such a multi-talented personality, versatile personality like Bipin Pandit. In fact, he has this surname as Pandit. You know, typically a Pandit is someone who's a Gyani, and I feel Bipin Pandit is a Gyani, you know, someone who's very knowledgeable, jankar insan about both cinema and cricket, and especially retro music in cinema. Besides being the CEO of the Ad Club and a very popular figure in the advertising industry, versatile Bipin has been regularly having his live concerts appropriately called Khumar, which is, you know, the intoxication and the hangover one gets after listening to soulful and you know, peppy melodies of old time, of the golden era. What I like about Bipin Pandit is he's always had that inquisitive curiosity to know in-depth information. Now, as a senior film journalist, I've had the privilege of interacting with all the top legends of Bollywood, right from Devanand, Rajesh Khanna, Kalyanji, and currently you have Pyarelal and Anandji Bhai and Mahendra Kapoor's son, Rohan Kapoor. You know, almost all of them, even the late Kishore Kumar. So, Bipin has always been in touch with me to get inside information and authentic first-hand trivia and information. He always wants to go beyond the Wikipedia and beyond the Google. So that is one aspect and you know, trait which I really appreciate about him. Now that it is his birthday and I'm told it's his 60th birthday, so I would say, you know, to keep Devanand's mantra or formula, look younger, live longer. I repeat, look younger, live longer. And Devanand Saab always told me that the word retirement doesn't exist in his vocabulary or in his dictionary. So I feel even for Bipin Pandit, the word retirement has no meaning because he's going to be active as ever, you know, full of life, you know, exuberant with all his versatile talent. And like Dev Saab's song sung by Rafi Saab, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. I'm sure Bipin Pandit is going to have the same mantra in his life. Go with the flow, and he's going to come up great guns in his second innings. Bipin, I wish you a long, healthy, cheerful life once again. जी भर के जियो और जियो शान से. Cheers. बिपिन, अभिनंदन. 60 वर्ष पूर्ण केलीस आयुष्याची. खूप मला असं वाटतं की तू खूप भरभरून जगलायस. खरं म्हणजे ना, हा तुझा गुण जो आहे, आयुष्य भरभरून जगायचा, असोशीने जगायचा, हा खूप
वाखाणण्यासारखा आहे. कमालीची पॉझिटिव्हिटी आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तू म्युझिक म्हणू नकोस, स्पोर्ट्स म्हणू नकोस, सगळंच म्हणजे तुझं काम करताना तू सगळं एवढं पॅशनेटली एवढं पॉझिटिव्हली करतोस ना की आय रिअली ॲडमायर. म्हणजे मला खूप तुझी ती क्वालिटी खूप उत्तम वाटते. म्हणजे ना तुला सांगू, तुझ्या सहवासात माणसाला निगेटिव्हिटीचा स्पर्श होणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि मला नेहमीच तुझ्याशी फोनवर बोलताना किंवा तू प्रत्यक्ष भेटल्यावर असं कधीच झालेलं नाही की यार बोर हो गया यार मैं, असं एकदाही झालेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की हीच एक मोठी तुझी अचिव्हमेंट आहे की तुझ्याकडनं तुझ्या बरोबर असणाऱ्याला, तुझ्या सहवासात येणाऱ्या माणसाला तू पॉझिटिव्हिटी ट्रान्समिट करतोस. त्याच्यामुळे काय होतं, बिपिनला भेटल्यानंतर असं वाटतं की यार आज जो मीटिंग में बहुत कुछ मिल गया, मुझे मिल गया, कुछ नॉलेज मिल गया, कुछ म्यूज़िक के बारे में अच्छा सुना, कुछ स्पोर्ट्स के बारे में अच्छा सुना, कुछ गॉसिप सुना, कुछ अरे यार बहुत मज़ा तेरे साथ बहुत मज़ा आता है. तुझे मिलने में मज़ा आता है, तुझे सुनने में मज़ा आता है. ऐसे ही जिया करो यार, ऐसे ही जिया करो. बहुत कुछ दे रहे हो, बहुत कुछ देते जाओ. भगवान आपको सलामत रखे, यही दुआ है. आयुष्य असंच जग बिपिन, हेच पाहिजे. तुझ्याकडनं हेच शिकण्यासारखं आहे आम्हाला सगळ्यांना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे विपिन सर. आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. विश यू अबेंडेंट हैप्पीनेस, जॉय, लाफ्टर एंड अबव ऑल गुड हेल्थ. बस आज के दिन में मैं बस इतना ही कहना चाहूँगा कि मेरी ये खुशकिस्मती है कि जो आपको जानने का मौका मिला. रफ़ी साहब के आप इतने बड़े भक्त हैं. रफ़ी साहब जो वर्ल्ड के नंबर 1 सिंगर हैं, थे नहीं हैं, उनके वर्ल्ड के नंबर 1 फैन और भक्त अगर किसी को बोला जाए तो वो एक ही नाम हो सकता है, वो है विपिन पंडित जी. तो इसलिए मैं अपने आप को बहुत ही खुशकिस्मत समझता हूँ कि मैं आपको जानता हूँ और आप भी मुझे जानते हैं. तो ये बहुत मेरे लिए भी गर्व की बात है. उसी के साथ एक अफसोस भी है कि हमारी ये मुलाकात बहुत ही देर से हुई. करीबन पिछले 1 साल से ही मैं आपको जानता हूँ. लेकिन इस 1 साल के दौरान जो इन्फॉर्मेशन आपने जो शेयर करी है मेरे साथ, काफ़ी सारे कॉल्स पे हमने बात की है और काफ़ी सारे इंसाइट्स आप देते रहते हैं. फेसबुक पे आपने जो सिलसिला चलाया है जुलाई में मोहम्मद रफ़ी साहब के लिए, काबिल तारीफ है. मतलब रोज कुछ ना कुछ नई जानकारियां मिलती रहती है और हम सीखते रहते हैं और आगे बढ़ते रहते हैं. तो आई विश कि आज का आपका दिन बहुत ही मंगलमय हो और आप जिए हजारों साल. ऑफ कोर्स तो मेरी यही आरजू है. मैं चाहता हूं कि हमारी मुलाकातें और बढ़े और हमारी जो सिमिलैरिटीज है वो भी हम ज़्यादा से ज़्यादा डिस्कस करें. हमारी सिमिलैरिटीज तो आपको पता ही है, म्यूजिक, सिंगिंग, रफ़ी साहब, मिमिक्री, क्रिकेट, सचिन तेंदुलकर, ओ माय गॉड व्हाट नॉट, एडवर्टाइजिंग, ब्रांड एंड मार्केटिंग, मतलब सब कुछ हमारा बहुत कुछ मिलता जुलता है. तो आई एम श्योर हम लोग जब एक साथ कंपनी में होंगे तो कभी बोर नहीं होंगे. हमारे पास डिस्कस करने के लिए कुछ ना कुछ टॉपिक डेफिनेटली होता ही रहेगा. और इसी के साथ मैं दुआ करता हूँ कि जल्द से जल्द ये जो कोरोना का जो माहौल बना हुआ है ये जल्द से जल्द ख़त्म हो. वापस खुमार एक बार वापस हम देखें और एंजॉय करें. और बस यही मेरी दुआ है. तो जाने से पहले एक 2 लाइन तो आपके लिए बनती है और आप अगर गैस करेंगे तो वो सॉन्ग राइट ही होगा. जो मोहम्मद रफ़ी साहब का बर्थडे सॉन्ग माना जाता है. जन्मों जन्म तक लोग एक ही सॉन्ग गाते हैं. अगर आप आज भी कोई भी पार्टी में चले जाओ, किसी का बर्थडे हो, तो ये एक ही सॉन्ग चलता है. डीजे भी यही सॉन्ग प्ले करता है, लोग भी यही सॉन्ग गाते हैं. तो मैं भी आपके लिए 2 लाइनें उसी सॉन्ग के लिए गाऊंगा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, आप जिए
हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू बिपिन सर, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. हैव अ ग्रेट डे. थैंक यू. फजाओं में एक अजीब सी चमक है आज, और हवाओं में एक नई सी महक है आज. क्यों न हो ये दुनिया आज रंगीन, एक रंगसाज बिपिन का जन्मदिन है आज. बिपिन, आपके बारे में क्या कहूं, इस वक्त तो रफ़ी साहब का वही गाना याद आ रहा है जो सदियों से जन्मदिनों की रौनक बना है कि बार बार दिन ये आए और बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, है मेरी ये आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू. Bipin, you have been a wonderful human being. You have excelled in whatever you have done. You have tremendous dedication and passion for what you do. और चाहे वो being a CEO of the advertising club हो, चाहे वो एक avid cricket lover हो, या चाहे वो आदमी हो जो जादूगर हो, जो खुमार के रंगमंच पे, खुमार के स्टेज पे ट्रांसफॉर्म हो जाता है और पूरी ऑडियंस को ट्रांसपोर्ट कर देता है टू ए ग्रेटर रेल्म ऑफ एक्सटेसी. मैं जब मिलेंगे आपसे तो आपसे हर एक गुलाब का हिसाब लिया जाएगा जो खुमार में आपने बिखेरे हैं. जियो मेरे दोस्त. हैव ए वंडरफुल लाइफ अहेड. मनापासून वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. थँक यू. गॉड ब्लेस यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Bipinda. Happy birthday to you. Bipinda, happy birthday from Sonu and Maddie all the way from Jakarta. So, for everybody's benefit, this number 29 is such a special number between us and Bipinda's family. We have so many things to celebrate between each other's family with this number 29. So we're going to talk a little bit on the number 29, and that's also because we know Bipinda for such a long time. Okay, I know him longer. So, yes, thanks to Times of India that I met Bipinda while he is at Ad Club. And because of the association between Times of India and Ad Club, I had the opportunity to work with him on many events, attend many of his shows, the most glamorous, the perfect shows that has ever happened in the advertising industry. And yeah, it's been such a great journey knowing him, working along with him. Yeah. And since the date is 29, I'll take up on number 2. And for me, 2 symbolizes 2 for tango. And whenever Bipinda is around, it is a tango. It is a jolly good time that we have. He just knows how to liven up the environment. Yeah, he's the lifeline of whether a small gathering, a family gathering, or a big party, or a massive event. Yeah, he just knows how to uplift all moods. Yeah. And I've heard of Bipinda for a long time, but I think the opportunity came when I was with Mindshare, and there was so much of excitement around all the events that we could attend. That obviously, when Bipinda is around, then he'll make sure that even the Amritsari prawn masala will come from the right caterer. So each and every event he has gone down to the minutest detail. And the business relationship, I don't even remember we ever had, because it converted into a friendly relationship in no matter of time. And since then, every moment with him is like a celebration. So I'll take on the number 9, and 9, and I'll switch out to Hindi because 9 in Hindi, talks about no rang, no ras. And that's what Bipinda is all about. All the flavors that you could think of and all the colors that you could think of, he personifies that single-handedly. So Bipinda,
2 and 9, 29, this is your day. Make it special, make it memorable. We'll miss you, and we'll hope that you'll have a great celebration without us, and then whenever we can catch up, we will carry up forward from here. Okay? Enjoy. Happy birthday once again, Bipinda. 29 will always be etched in our memories. Thank you. Yeah. Logging out, Bipinda. Bye-bye. Take care. Have Yes. fun. It's amazing to see him in the same form and spirit as a professional, along with his multifaceted talent in the last 20 years since I know him. His smile and energy is always contagious. It's high time we crown you as Badshah of our industry. Many, many happy returns of the day, my friend Bipin. Love you today also. Jio Hazaro Saal. Take care. I have now known Bipin for over 20 years. I think the first time I met him was when I was at Sony, and we had taken the sponsorships for the MV Awards for the first time, which I think must be around 2000 or 2001 or thereabouts. Over the last 20 years of my knowing him, Bipin's become a close friend. There are a lot of passions which we share together, be it our passion for Rafi Saab and great Hindi music, to cricket, and often we have had this conversation about who is a better batsman. He, being a classicist, always speaks about Gavaskar and Vichy. Well, I'm slightly more inclined towards Sunny, Sachin and Dravid and so on and so forth. We have our chats on that. I cannot imagine the ad club without Bipin, who's been an absolute pillar for the ad club. And here's Bipin wishing you all the very best for your 60th. We look forward to more Kumar coming in from you. All the very best in your journey ahead. Hi Bipin, wish you a very happy 60th birthday, and going to do a song for you. I've written some of the words which I've just twisted a little. This is Clinton S. Clark's song that he has normally composed. I usually sing this for my friends who have turned 60, and this also has been just manipulated just a couple of days back when I was told to make a video. I just changed all the words. So I hope you enjoy this, and thank you for all that you've been doing for us. You're doing a good job as far as your singing is concerned. You're a very good mimicry artist. All your Kumar songs also are there on YouTube. And another thing is all the opportunities that you give us, especially at our Band Baja at the Ad Club Awards. So here goes. This is for you. How does it feel to be 60, tearing apart at the seams? Pants don't fit your belly, it's pajamas versus jeans. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60? Drying up like a prune. Toothless smile shows you're happy. Smashing your rice with a spoon. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60? Little white streaks in your hair. Dazed around looking sleepy. Looking for the nearest chair. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60? Having your mind slip away. Flashing your senior's ID. Can't remember where you stay. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60? Squinting at all that you read. Traffic signs are looking hazy. You're driving up substandard speed. How does it feel? How does it feel to be 60?
How does it feel to be 60? You're in the bathroom again. Memories now going crazy, wondering how your jockeys are stained. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60 on 15 ml pegs again? Body's getting very cranky. Nothing raises like a crane. How does it feel? How does it feel to be 60? How does it feel to be 60? Flatulence builds up inside. Tummy's churning up anxiety. Pudinhara's now on your mind. How does it feel? How does it feel to be 60? But even though you're 60, let it be known that we love you, 'cause you're still so sexy. Keep on rocking in your 60s. Keep on rocking in your 60s. Have a good one. Bye. Bipin, here's wishing you a very, very happy birthday. I'm sure you'll have a wonderful one. You and I go back so many years, ever since I was in Group M. So 15, 18 years, right? And it started with Art Club. Many, many crazy nights on MVs, and even more Goa Fest, which was always super fun. Yeah. And I think our common bonding has always been about food. And you, Nandini and Neeraj have been such gracious hosts in laying out a spread, that we had over at your place. Look forward to doing that again sometime soon. And of course, celebrating your birthday along with it. Yeah. You have a lovely year ahead, and happy birthday to you again. Bye. Hi Tiger. First let me wish you a very happy birthday and wish you a long life, prosperity, good health, success in your years to come. May this day loving you a joy and happiness in your life. It's a big 60. I have so much to say, but I don't know if I can condense it in a few minutes of simple words. I always remember you as a tiger in our school days, because you were something out of this world in those days. You would only think of class friends, how to help them in crisis. You such a bold and outspoken that every class friends started to admire you. I still remember I was very sad and I got less marks in one of the subject, and you came hug me saying, Kiran, don't lose hopes, you will be better. That is your kindness. Tiger, as an artist, I will always say that you had to struggle, and with your hard work and dedication to achieve the goal, you are today famous man. For example, your Kumar show, it's only your enthusiasm and your good thoughts. It's been popular all over. And not to mention about your mentor, Mohammad Rafi, which even I am a fan. Today I am sure Mohammad Rafi Saab would be delighted and will be showering the blessings from heaven on you. There is much more to learn from you at this age also. Being so intelligent, sweet, kind-hearted, happy and hilarious. On this occasion, I would like to take name of your better half, Nandini, for her support and motivation to you in your entire career. She stood behind you as a pillar. Hats off to her. Tiger, our friendship is perfect, which makes me so proud today. I hope your birthday and every other day is perfect. Best of luck in all that you do in future. All the best, Kumar. Thank you very much.
It's my honor and privilege to be a part of this video, to deliver my views about a person to whom I know over the years. He is a great person. He is an amazing person. He has adopted number of skills. His name is Bipin Pandit. Today is his birthday. Bipin, I am so grateful to be your best friend. But today's birthday is really amazing for you. My sincere best wishes to you on this occasion. I wish you love, happiness and everlasting joy and happiness. The more you live, the younger you become. There are a lot of things, Bipin, people can learn from you, such as professionalism. If anybody wants to be a professional, he can learn a lot of things from you. Your attitude, your approach, your enjoyment, whenever you enjoy, you just blast it. And the most important is your knowledge. As far as knowledge is concerned, you are master in that. Your knowledge about the cricket, your Bollywood and other things, so many things. It's really admirable. On this special occasion, I wish you a healthy life in future. My best wishes are always with you. Bipin, happy birthday. Lastly, I would like to say, birthday comes around every year, but the friends like you comes once in a lifetime. Happy birthday, Bipin. God bless you. All the best. Bipin, we are school buddies since 7th standard, and I still remember the films that we watched together and talked about the heroes of our generation. We had a hearty laugh over all that, and I'm so proud that you have converted all your childhood dreams into reality through your passion. And what has kept you active and vibrant is that you're pursuing your childhood passion and dream. The same euphoria, the same youthfulness is found in you. You have been incredible in your work, advertising, and through many of them you have built a platform wherein the younger generations can come and perform. In the field of advertising and performing arts, I wish you a very happy 60th birthday and a terrific second innings involving guiding and mentoring artists, especially the advertising fraternity. More so, in the lockdown, the youngsters need your guidance and support to make a successful career in advertising. Thanks. Hi Bipin, wish you a very happy 60th birthday. Happy birthday, Bipin. What to say about Bipin? We know Bipin since I think 2008 when we moved to Dosti, and what I recall over the years, pretty obvious to I think the rest of us as well, that is a very jovial person, live wire at a party, loves his food and of course his drinks, single malts, Japanese, Indian, Old Monk, maybe even Tharra at one point of time. But on a lighter note, now he has graduated. We all have graduated to another level as far as whiskeys are concerned. And as people are aware, most of his friends are aware, he's very, very fond of music. That's where he hosts his Kumar shows, which we have been a part of, and it's real fun. And his mimicry. His mimicry leaves you in splits, absolutely. I think apla Marathi actor Niru Phule is too good. So I fondly call Bipin my dear Sanki friend. And he's going to get angry with me on this, but you truly are my very fond Sanki friend, and there is a reason for that. I can justify that because most artists are usually Sanki, and trust me, I've seen most of them and I've met most of them. So Bipin,
he is an excellent artist as far as his knowledge of music is concerned, as far as the history of those musicians is concerned, and his mimicry, his sense of mimicry is just, I mean, he's just born, or he's gifted with that kind of a talent. So that is the reason for your talent. I don't mean it in any bad way that you are a Sanki friend of mine, but I very fondly call you a Sanki friend. Wish you the best of health and long healthy years of happiness, Many in more good spirits. and many more such birthdays, and hope I don't know when, maybe not this birthday, but the one after that we can celebrate together and open a good single malt, or maybe a Japanese Yamazaki or Hibiki, as Have you a like great it. one. Have a great one. Yeah. Bye. Bye. Hi Bipin, wish you many happy returns of the day. Happy 60th. Can't believe तू आता 60th झालास हे. तुझ्या ऑर्केस्ट्राचं नाव तू इतकं परफेक्ट ठेवलंस, तसंच तुझं आयुष्य आहे. खुमार. आणि तुझी अशीच प्रगती होत राहो. बिपिन माझा कॉलेजपासूनचा मित्र, पण त्यांनी त्याची मैत्री त्याच्या सगळ्या व्यापामध्ये, बेसिकली पब्लिक रिलेशन्समध्ये तो खूप माहीर आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी मैत्री टिकवली असं मी म्हणेन. आणि असंच तुझं आयुष्य पुढे खूप छान छान जाऊ देत. असाच एव्हरग्रीन फुल ऑफ एनर्जी राहा. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. हाय बिपिन, 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे 60 वर्षाचा झालास बिपिन तू, पण मला आत्ताही लौकिकच्या जिन्यावरून पाठीवरून दप्तर घेऊन शाळेला जातानाचाच बिपिन आठवतो. या तुझ्या वाटचालीमध्ये 60 वर्षापर्यंतच्या तुला नंदानी खूप छान साथ दिली आणि तुम्ही दोघांनीही प्रेमाने सगळी ही वाटचाल केली. यापुढे तुला हे असंच आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभू दे आणि नंदाची साथ तुला अखंड मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. सौख्याचा बहरो वसंत तुमच्या आयुष्य मार्गावरी, ग्रीष्माचे चटके कधीही न बसो येवोत वर्षासरी. लाभो जीवनी चांदणे मधुरते, शरदातले गोडसे. लाभो ईश कृपा अहर्निश तुम्हा, ही आस अमुची यशे. श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्छोभमानं मदीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं, शतसंवत्सरं दीर्घमायुः. हाय बिपिन, कसा आहेस तू? मोबाईलमध्ये तू वेगवेगळ्या कलाकारांचे पोस्ट टाकतोस, ते मी बघते आणि वाचतेही. खूप छान असतात ते. खूपशी माहिती पण मिळते त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये तुझा खुमारचा प्रोग्रामही खूप सुंदर असतो. कार्यक्रम अतिशय छान वाटतो आणि त्यामध्ये तू हसत खेळत मस्त मौलासारखा असतोस. तुझी एक खासियत म्हणजे यू आर ऑलवेज एव्हरग्रीन बाय हार्ट, आणि त्यामुळे यू लुक लाईक अ जस्ट 16. सो आय विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फॉर यू. थँक्यू. हाय बिपिन, मला काही खूप छान बोलता येत नाही, पण मी एक छोटासा प्रयत्न करते. तुला सर्वांनी पाठवलेली क्लिपिंग्स आणि त्यांनी तुझ्याबद्दल तुझी केलेली तारीफ मी ऐकली, तेव्हा मी ठरवलं की काहीतरी वेगळं करेन. म्हणून आज मी तुझ्याबद्दल बोलणार नाही आहे, तर मी तुझ्याशी संवाद साधणार आहे. कुठून सुरू करू कळत नाही, पण तरी पण तुझ्याबद्दल जेव्हा मी विचार करते तेव्हा मला तुझ्यासाठी काही विशेषणं डोक्यात येतात. बिपिन पंडित म्हणजे काय? बिपिन पंडित म्हणजे अल्कोहोल, झिंट, चार्मर, थेरपिस्ट, शोमॅन, फॅमिली मॅन, गुड ह्युमन बीइंग अँड ट्रू फ्रेंड. तू विचार करशील हे काय? एक तर इतक्या उशिरा व्हिडिओ बनवला आणि हे अल्कोहोल, झिंट ही कसली मला तू विशेषणं लावतेस. पण काय आहे ना, विचार कर. जस्ट इमॅजिन, एक मोठी हॅपनिंग पार्टी आहे. त्यात अमेझिंग फूड, फॅब्युलस ॲम्बियन्स, लाइटेड डान्स फ्लोर, लॉट्स ऑफ फ्रेंड्स अँड ब्युटिफुल वुमन. परिपूर्ण पार्टी. पण अल्कोहोल नाही तर त्या पार्टीला मजा आहे का? जोपर्यंत अल्कोहोल सर्व होत नाही तोपर्यंत पार्टीमध्ये चैतन्य येत नाही, पार्टीला जिवंतपणा येत नाही. तुझं अस्तित्व आपल्या पार्ट्यांच्यामध्ये
एक्झॅक्टली अल्कोहोलसारखंच आहे, ॲडिक्टिव्ह. तुझी केलेली मिमिक्री, तुझे केलेले जोक्स, मजेशीर बोलणं, याच्यामुळे पार्टीत नेहमीच चैतन्य यायचं आणि त्याच्यानंतर जो लाफ्टर यायचा तो आजही आठवणीत ताजा आहे. बिपिन पंडित ॲज झिंट. आम्ही पुढे US मध्ये आलो. तू तुझं करिअर चेंज केलंस. कॅस्ट्रॉल सोडून तू तुझं पॅशन फॉलो केलं आणि ॲड क्लब जॉईन केलंस. तिथे यशस्वी झालास तू. या सर्वात तुझं खुमार हे विसरून कसं चालेल. खुमारमध्ये तुझं अस्तित्व म्हणजे झिंट. लाईक सपोज थिंक अबाउट इट. तुला जेवायला पंचपक्वान्नांचं ताट वाढलं. अगदी स्वादिष्ट पदार्थ त्या ताटात वाढले. पण त्या जेवणात जर झिंट नसेल तर त्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळेल का. तुझं खुमारमध्ये मधून स्टेजवर येणं, जोक्स सांगणं, शायरी ऐकवणं, आपल्या भारदस्त आवाजात आपल्या कलाकारांची स्तुती करणं म्हणजे प्रेक्षकांसाठी झिंटचंच काम करतं. त्यांच्या मनाला एक स्वाद देऊन जातं. नकळत मिळून आणि त्यातून नकळत मिळून जाते ती त्यांची दाद. अरे हो, एक सवाल मैं पूछना चाहती हूँ. तुम्हें कभी कोई आवाज़ें सुनाई देती हैं? कुछ टूटने की, कुछ आहों की. मुझे सुनाई देती है. मैंने बहुत सोचा और बाद में मुझे ख्याल आया कि ये सारी आवाज़ें तुम्हारी उस फीमेल फ़ैन फॉलोअर्स की है जो तुम्हें स्टेज पर देखने के बाद, तुम्हारा परफॉर्मेंस देखने के बाद शायद ये सोचती है कि काश हमारा लाइफ पार्टनर भी ऐसे ही होता. मला हे आवाज तसेच येतात बरं का, जसं तुला माझ्या रियाजाचे आवाज येतात. ऑल्दो आजकाल हे आवाज मला येत नाहीत. मी विचार करत होते सडनली काय झालं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की गेलं 1 वर्ष कोविड होता ना, त्याच्यामुळे मला हे आवाज यायचे बंद झाले. होपफुली ह्या वर्षीपासून पुन्हा मला ते आवाज ऐकायला येतील. आता नेक्स्ट तुझा गुण बिपिन ॲज अच्छा, आणि हो म्हणून मी तुला म्हणते की बिपिन ॲज अ चार्मर. नेक्स्ट तुझा गुण मला वाटतो बिपिन ॲज अ गुड ह्युमन बीइंग अँड थेरपिस्ट. तू खूप छान मित्र आहेस. त्याहीपेक्षा एक चांगला माणूस आहेस. नव्या टॅलेंटला तू स्टेजवरती उतरवतोस, त्यांना तू प्रोत्साहन देतोस, त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देतोस आणि त्यातूनच तू खूप लोकांच्या मनात दडलेल्या कलाकारांच्या इच्छा पूर्ण करतोस. तसंच तू स्टेजवरती परफॉर्म करून किंवा प्रत्यक्षात छोटे व्हिडिओ क्लिपिंग्स बनवून लोकांना हसवतोस आणि बोलता कुठल्या ना कुठल्या कारणाने विनोद घडवून आणतोस. त्यातून लोकांच्या दुःखी मनावरती हळूवार फुंकर मिळते. लोक आपली दुःख विसरतात आणि हसतात. हा एक थेरपीचाच प्रकार आहे. म्हणून मी म्हणते की बिपिन पंडित ॲज अ थेरपिस्ट. स्क्रिप्ट लिहून त्याच्यावरती बोलणं आणि हसवणं हे बऱ्याचशा जणांना जमतं. तूही तो भाग करतोस. पण मला स्वतःला मनाला टच करून जातो तो तुझा गुण म्हणजे बोलता समोरच्या बोलण्यातून शब्द निवडावेत आणि त्यातून एक मजेशीर वातावरण, एक हास्यपूर्ण वातावरण निर्माण करावं. खूप कमी लोक, इवन मी म्हणेन की हाताबोटावर मोजण्यासारख्या लोकांना ही कला अवगत आहे आणि तू त्यातलाच एक आहेस. त्याच्यामुळे मला वाटतं की यू आर अ ट्रू थेरपिस्ट. तुला प्रिपेअर करायची गरज नाही त्याच्यासाठी काही. आता सगळ्यात तुझा आवडीचा विषय म्हणजे बिपिन पंडित ॲज अ सिन्सिअर फॉलोअर आणि ॲज अ शोमॅन. मोहम्मद रफी यांचं नाव घेतलं तरी तुझ्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद, एक आदर आणि एक उत्स्फूर्त भावना दिसतात. रफींच्या बद्दल बोलताना तू जितका भावनापूर्णपणे बोलतोस त्याच्यावरनं वाटतं की तू त्यांचा किती ग्रेट फॉलोअर्स आहेत. लोक सकाळी उठून चहा पिताना श्लोक ऐकावेत, काहीतरी भक्तिगीते ऐकावेत, समाचार ऐकावेत याचा विचार करतात.
आणि तू मात्र मोहम्मद रफींची गाणी ऐकायचा विचार करतो. याच्यावरनंच कळतं की तुला तुझ्या दिवसाची सुरुवात किती संगीतमय आणि म्युझिकल करावीशी वाटते. तुला आठवतं आपण बोलताना आपण बोललो होतो की रफींच्या गाण्यांची लिस्ट खूप मोठी आहे. आनंदी गाणी, आय मीन हॅपी सॉंग्स, सॅड सॉंग्स, रोमॅन्टिक सॉंग्स, डिवोशनल, सूफी सॉंग्स, भक्तिगीते, क्लासिकल, खूप खूप मोठी लिस्ट आहे. ते सर्व संगीताचे रंग रफी साहेब मोठ्या विलक्षण ताकदीने सांभाळतात. कलाकार म्हणून मी म्हणेन की तुझेही असेच असंख्य रंगछटा आहेत. अभिनय, संगीताची जाणकार, संगीताची आवड आणि त्याचा अभ्यास हा तू तितकाच सिरियसली केला आहेस. बॉलिवूडची गाणी तुला सहजच आत्मसात होतात असं वाटतं. नाही म्हणजे तुझा अभ्यास आहे आणि तुझी मेहनत आहे मी मान्य करते, पण जेव्हा तू एखाद्या गोष्टी बोलतोस ते असं वाटतं की दोज आर व्हेरी नॅचरल विदिन यू. त्याच्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागते असं ऐकणाऱ्याला किंवा बघणाऱ्याला वाटत नाही. हाही एक गुण आहे. शास्त्रीय संगीताचीही तुला चांगलीच जाण आहे आणि तुझ्या बोलण्यातून जेव्हा तू रागांच्याबद्दल बोलतोस, तू जॉनराबद्दल बोलतोस, त्याचा पूर्णपणे अनुभव आहे. हिंदी गाणी कुठल्या रागावर बेस्ड आहेत हे तुला अगदी पटकन बोलता बोलता तू उल्लेख करून जातोस. थोडक्यात काय तर बॉलिवूड जसं बिग, डोळे दिपवणारं आणि अनेक सरप्रायझेसने भरलेलं शोबीज आहेस, तसंच कलाकार म्हणून तूही एक, तुझं व्यक्तिमत्वही तसंच आहे, अ बिग शोमॅन. मी मजेत जरी या गोष्टी बोलते तरी त्यांचा आशय चांगला आहे. ऑन अ सिरियस नोट, तुझ्यात अनेक क्वालिटीज आहेत, गुण आहेत. या सर्व व्यक्तिछटांच्या बरोबरच तुझी अजून एक बाजू आहे ॲज अ फॅमिली मॅन. तू एक सक्सेसफुल नवरा, पिता, मुलगा, भाऊ, मित्र आहेस आणि ह्या सर्व भूमिका तू अगदी यशस्वीपणे पार पाडतेस. येस, नंदाची तुला भरभरून आणि अतिशय सॉलिड साथ आहे हे विसरून चालणार नाही. त्यासाठी असा हा दिलखुलासपणे जगणारा आणि बोलणारा, मनसोक्त खाणारा आणि पिणारा, कलेवर भरभरून प्रेम करणारा, भारदस्त आवाजाचा आणि व्यक्तिमत्वाचा, पण तरीही तितक्याच हळूवार आणि संवेदनाशील मनाचा एक व्यक्ती म्हणजे आमचा बिपिन पंडित. तू खऱ्या अर्थाने एक हाडाचा कलाकार आहेस. आणि मी असं म्हणण्याचं कारण, कलाकार हा कलेचा भुकेला तर असतोच, पण तो त्यांच्या चाहत्यांच्या वाहवाहीचाही भुकेला असतो, कारण तेच त्याच्या एनर्जीचा स्रोत असतो. आणि म्हणूनच तू सर्व लोकांनी तुझी जी तारीफ केली, तुझ्याबद्दल जे काही चांगले चांगले शब्द वापरले, ते खूप आपुलकीने, कौतुकाने तू ऐकलेस, पाहिलेस आणि ॲप्रिशिएटही केलेस. आणि ते सर्व ऐकून तू मनापासून खुश झालास. खरंच ना? असो, शेवटी अनेक भूमिका जगणारा तुझ्यासारखा कलाकार एक माणूस म्हणून सर्वांच्या मनात रेंगाळत राहतो. अशा या मित्राच्या जीवनात असेच अनेक वाढदिवस येवोत आणि यापेक्षाही उत्साहाने ते साजरे होत. सर्व लोकांबरोबर, तुझ्या आप्तस्वकीयांच्याबद्दल, मित्रांच्याबरोबर, आणि तुला आयुष्यभर खूप मजा येवो ही इच्छा. आणि त्यासाठी तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, लाख, करोड अँड सो ऑन अँड ऑन अँड ऑन. हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. बिलेटेड हॅपी बर्थडे. बाय.